नमस्कार मंडळी, मी शुभांगी. एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. दीप अमावस्या तर बरीच कामांची लिस्ट माझ्याकडे होती. त्याआधी विशालला ऑफिसला जायचं होतं आणि त्याच्याकडे खूप कमी वेळ होता. सो मग त्याच्या कपड्यांची इस्त्री मी इथे करून देते. तसं तर बऱ्याच वेळा कपडे आम्ही बाहेरच इस्त्रीला टाकतो, पण ह्यावेळी त्याला जो शर्ट घालायचा होता तो नेमका इस्त्री नव्हता. तो मग तो शर्ट मी त्याला इस्त्री करून दिला. आणि रात्री भाज्या घेऊन आली होती, पण त्या सगळ्या डायरेक्ट फ्रीजमध्ये सध्या आजकाल मी ठेवत नाही. कारण पावसाळ्यात भाज्या जास्त खराब झालेल्या असतात, सो मग मी त्या वॉश करूनच फ्रीजमध्ये ठेवते. सो रात्री तर मला काही वेळ मिळाला नव्हता, म्हणून आता मी त्या सगळ्या वॉश करून घेते. अशा मस्त स्वच्छ करून, पुसून वगैरे कोरड्या करून घेतल्या ना, तर आठवडाभर डब्यात भरून ठेवल्या तरी छान राहतात. आणि जेवणाच्या वेळी पण मग न धुवायची गरज पडत नाही. सो हे वॉश केलेलंच बेटर वाटायला लागलंय मला. सो मी आता नेहमी भाज्या माझ्या या सगळ्या अशा वॉश करूनच ठेवते. ते काकडी आणि गाजर मी वॉश करून ठेवले. बाकीच्या भाज्या पण मला वॉश करायच्या होत्या, पण आरूला स्कूलला आणण्याची वेळ झाली होती. सो मी पहिले तर काकडी आणि गाजर छान डब्यामध्ये भरून ठेवले. हे जे डब्बे आहे ना, याची लिंक मी खाली टॅग करते. हे डब्बे मी मिशोवरून किंवा वरून ऑर्डर केले होते 1 वर्षापूर्वी आणि चांगले आहेत ते डब्बे, म्हणजे आपल्या व्हेजिटेबल्स छान याच्यामध्ये स्टोअर होतात. तर मी लिंक टॅग करते. तो आता मी हे सगळं स्टोअर करून आरूला घ्यायला जाते स्कूलमध्ये. स्कूलमध्ये तिला घ्यायला गेली आणि आम्ही सगळेच पॅरेंट्स तिथे वेट करत होतो, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू होत्या. तोपर्यंत इथे ती बाहेर दुसरी बॅच होती. तर त्यांचा इंडिपेंडन्स डे साठीचा मस्त डान्स सुरू होता. ते प्रॅक्टिस करत होते आणि आम्ही सगळे म्हणजे त्यातच मी रमून गेलेली ते बघत बसली. 5-10 मिनिटांनी आर्या पण आली. आणि काय झालं ना, तिने हे जे घातलेले शूज आहे ना, ऍक्च्युली तिचे शूज घरीच होते, पण हे सेम शूज तिथे मला दिसलेले, कारण सकाळी विशाल सोडवायला गेला तेव्हा तो तिला किटो घालून घेऊन गेला होता. हे शूज ऑलरेडी आमच्या घरीच होते, पण मला वाटलं की हेच शूज ती घालून आलेली. सो मी कोणत्या तरी दुसऱ्या मुलाचेच शूज सांगितले की हे आर्याचे शूज आहे आणि ते ती घालून आलेली. बट आर्या मला सांगत होती की मम्मा, माझ्या किटू तिथे राहिलाय म्हणून. सो मी तिला बोलत होती की अगं नाही, तू आज हे शूज घालून गेली होती. बट घरी आल्यानंतर टीचरचा फोन आला तेव्हा कळालं की हे शूज तर आर्याचे नाहीये आणि घरी पण आर्याचे सेम शूज दिसले. सो मग नंतर विशालने जाऊन ते स्कूलमध्ये पुन्हा रिटर्न केले. आरूला घरी घेऊन आल्यानंतर जेवण पण बाकी होतं, मग सो पहिले जेवण करून घेतलं आणि मग पुन्हा माझ्या ज्या उरलेल्या सगळ्या भाज्या होत्या ना, त्या मी क्लीन करून घेतल्या. आणि माझ्या लिस्ट मधलं ना सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सर्वात मोठं काम म्हणजे मला आज मंदिर क्लीन करायचं होतं. बिकॉज मी बाकीचं टीव्ही युनिट आणि ते हॉल सगळं क्लीन केलेलं, बट मंदिर माझं पेंडिंग होतं. म्हटलं आज याच्यापेक्षा चांगला दिवस नाहीये. छान मग मंदिर क्लीन करायला मी सुरुवात करणार आहे आता. आणि तुम्ही ते गाणं ऐकलंय का? आजकाल सध्या इंस्टाग्रामवर खूपच ट्रेंडिंग आहे. आषाढ संपला, अमावस्या दिव्यांची आली. म्हणजे काही सणवार असले की आपल्या डोक्यात तीच गोष्ट असते ना. सो हे गाणं मी इन्स्टावर ऐकलं होतं आणि पूर्ण हे मंदिर क्लीन करताना वगैरे जे पण माझं काम चालू होतं ना, तर हेच गाणं माझ्या सारखं डोक्यात गुणगुणत होतं. म्हणजे सारखं मी हेच गाणं गुणगुणत होती. आणि एवढं मस्त लिरिक्स आहे. नक्की एकदा ऐका. आणि मंदिर एवढं वाकून मी क्लीन करते. क्लीन करण्याचं कारण असं, तर जो खाली आम्ही दिवा लावतो ना, तर ते दिव्याचं जी काजळी असते ती तर म्हणजे हळूहळू ती जमा होते. एकदम नाही, पण 6-1 महिन्यामध्ये ती बऱ्यापैकी जमा होते आणि वरती असं काळा लेअर साचलेला असतो. सो वरतून अगदीच असं डीप क्लिनिंग मी छान करून घेते. काय ना, मंदिरच्या आतमधलं ऑलमोस्ट माझं सगळं क्लीन करून झालंय. फक्त हे बाहेरचं काच वगैरे पेंडिंग होतं, तर ते क्लीन करून घेते. तसं तर ऍक्च्युली खालचे ड्रॉवर्स आहेत जो आर्यनने त्याच्यामध्ये बरंच काही गुलाल वगैरे असं सांडून ठेवलंय. बट बघू, आता वेळ मिळाला तर मी ते खालचं क्लीन करणार आहे, नाहीतर मग ते नंतर उद्या किंवा परवा जसंही मला वेळ मिळेल ते मी क्लीन करेल. आणि ही सगळी पितळाची भांडी ना मी कशी एवढी छान क्लीन केली ना, याचा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्ही बघितलं नसेल तर बघा, किंवा मी व्हिडिओच्या शेवटी तो ऍड करते जेणेकरून तुम्हाला दे तो विठ्ठल दिसेल. रुक्मयान. विठ्ठल रुक्मयान. दे. काय श्री स्वामी समर्थ. विठ्ठल रुक्मयान. विठ्ठल रुक्मयान डोक्यावर घेतली ती आणि
तेच आहे ना ते हा? तेच आहे ना कशाचं? तेच आहे अन्नपूर्णा. आणि आता आहे ना माझं मंदिर वगैरे सगळं साफ करून झालंय. आता फक्त देवांना अंघोळ घालायची बाकी होती, तीही ऑलमोस्ट झाली आता. आणि आरूचं सुरू होतं की मला पण बाप्पाला अंघोळ घालायची, सो मग आम्ही दोघींनी मिळून बाप्पाला अंघोळ घातली. हा, हा ती येते रक्षाबंधनाला. रक्षाबंधनला ती येते का तू जाणार तिच्याकडे रक्षाबंधनला? मी जाणार. तू जाणार? तुझ्या सिस्टरला ओवाळणार? ओके. मी याला खूप बसवण्याचा प्रयत्न करते. ॲक्च्युली ते यातनं निघालंय आणि ट्राय करते, बट ते काही बसतच नाही आहे. आणि असं मध्ये डीप होल आहे ना, त्यामुळे ते बसत नाही आहे. तर मला असंच लावावं लागणार, कारण ते मे बी विशाल आल्यानंतर बघू त्याने लावून दिलं तर. सगळ्या ह्या स्वच्छ करून ठेवल्या होत्या, म्हणजे ह्या बाजूच्या स्वच्छ गेल्या आणि माझ्या ह्या काढायचं लक्षातच राहिलं नाही, स्वतः तशाच राहून गेल्या. आज पुन्हा मी त्या पाण्यात टाकून छान आता वॉश करेल. पण आता बाकीचं सगळं आवरून घेतल्यानंतरच हे सगळं होणार. सो ह्या खूप छान शाईन करताय मस्त. देवघरातल्या छान छान गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला दाखवाशा वाटतात. ही बघा किती सुंदर डिझाईन आहे. आणि आम्ही हे ना गोव्याला घेतलेलं, जेव्हा आपण गोव्याला गेलो होतो तेव्हा घेतलं होतं ना. आणि हे बघा. म्हणजे माझ्या फ्रेंडला खूप आवडलेलं आणि मग मी पण त्यातनं वेगवेगळ्या डिझाईन चॉईस केल्या. सो मस्त याच्यावर असं इकडे आता हे असं ठेवलं, तुम्हाला दाखवते मी असं इथे ठेवते आणि मग याच्यावर निरंजन वगैरे ठेवली की ते मस्त वाटतं. खाली ऑइल पण सांडत नाही आणि ते छान त्याच्यावर दिसायला पण ते एकदम अस्थेटिक आणि सुंदर असं दिसतं. सो असं काही माझं इथे आता सगळं आवरून झालंय ऑलमोस्ट. म्हणजे देवांना आंघोळ घातली आहे. हे खालचे देव जे काल मी ऑलरेडी छान क्लीन केले होते, म्हणजे मी एक पाणी बनवलं होतं, सो त्या पाण्याने क्लीन केलं होतं. जोरात लागलं ना, बघू कुठं लागलं, मला पाहू दे. अरे यार, से हाय. बरं ठीक आहे. काय होतं ना, ते तिथे ते कॉर्नर आहे आणि तो कॉर्नर नेहमी आर्याला लागतो. म्हणजे आम्ही त्यावेळेला तर केलेलं इंटेरियर तेव्हा ते छान वाटत होतं, पण आता आर्याची हाईट पण वाढली आहे, सो तो कॉर्नर खूप शार्प आहे, त्यामुळे तो नेहमी त्याला लागत राहतो. पण असं चालतं चालतं बिचारीला ते लागून गेलं. सो इंटेरियर करताना या गोष्टी तुम्ही मात्र लक्षात ठेवा. आयदर ते आजकाल ते फोल्डेबल येतं जे मध्ये जातं, आम्हाला ते नको होतं कारण त्याने क्लिनिंग अजून वाढतं. सो आम्ही त्या गोष्टी तर काही ठेवल्या नाही. बास बास. हाय कर सगळ्यांना, हाय कर म्हणा. मला लागलं. कुठं लागलं दाखव, कुठे लागलं दाखव. इथे उठे लागलं, इथे छोटंसं लागलं पण जास्त नाही लागलं. एकदा तिला खूप जोरात लागलेलं है ना बाळा, जोरात लागलं होतं ना तुला. किती जोरात लागतं ना ते, तुला सांगितलं ना मम्मा डॅडाने. किती बघून चालायचं, डायरेक्ट जायचं नाही. हां हो ना बाळा. ओके चला, बाप्पा बाकी आपला आर्याला आज औषध करायचं. आर्याला छान छान ओवाळायचं. आर्याचा बाप्पा करायचा ना. आर्या तुझा बाप्पा करायचा आज. आरू ओय सोन्या, तुझा बाप्पा करायचा आज. तू लगेच बाप्पा स्टार्ट केलं ते बघ, परत लागेल तिथे. काय आहे ते? मंदिर आहे. मंदिर नसतं बाळा, ते धूप असतं ना, तर ते धूपचं स्टँड आहे. त्याच्यामध्ये धूप लावलं का मग छान सगळीकडे सुगंध पसरतो. लांबून दुरून चल, त्याच्या जवळ नको जाऊ, परत लागेल. त्याला क्लीन करायचंय सोन्या अजून. काय ते? निरंजन. चल आरती करा, आरती करा. दुरून दुरून, त्याच्या जवळ नाही, दुरून उभी राहा. ये इकडून मध्ये उभी राहा. हां जा करा आरती, जा जवळ जा. आता करा आरती पण म्हणा ना. कशी म्हणायची आरती? सुख करता दुःख हरता, सुख करता वर्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सुंदर. हे मला असं रिसीव झालंय
म्हणजे रांगोळी वगैरे आपण बरेचदा बाहेर काढतो किंवा मग बाहेर वेगळा मार्बल ठेवावा लागतो आणि रांगोळी काढतो, त्यात रांगोळी 1-2 दिवस राहते आणि पुसून जाते. सो एक बेस्ट ऑप्शन मला मिळालं आहे. मी इंस्टाग्रामवरूनच हे ऑर्डर केलं आहे. म्हणजे याची लिंक तसंही मी शॉर्ट व्हिडिओ जो अपलोड केला आहे ना त्याच्यामध्ये पण टाकली आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी ती ॲड करते. हे जे लिक्विड दिसतंय ना तुम्हाला, आम्ही ते लोकल शॉपमधूनच, इथे समोरच शॉप आहे आमच्या बाहेर भांड्यांचं, सो तिथूनच हे लिक्विड घेतलं होतं. सो चांदीची मूर्ती क्लीन करण्यासाठीचं लिक्विड आहे. त्याच्यावरती नाव पण तुम्ही बघू शकता, सिल्वर डीप. सो यात असं डीप करून ठेवलं 5-1 मिनिटासाठी तर मूर्ती छान निघते. आता बघूया कशी निघते, कारण ते आता 1-2दा पासून एकदा विशालकडनं त्यात बरेच म्हणजे 15-20 मिनिटं अर्धा तास त्यात राहून गेलेलं. सो ती मूर्ती थोडी खराब झाली होती. सो आता मी पुन्हा खूप दिवसांनी तिच्यात डीप करते. बघू चांगली निघाली तर ठीक आहे, नाहीतर आमचा विचार चालू आहे की ज्या सोनारकडे आम्ही घेतलं होतं ना ज्वेलर्सकडे, त्याच्याकडे जाऊनच ते पुन्हा क्लीन करून घ्यायची. आणि तुम्हाला जर माहीत असेल ना हे सिल्वर क्लिनिंगचं दुसरं काही सोल्युशन, सो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ह्याच्यात ते इन्स्ट्रक्शन पण आहे. हे इन्स्ट्रक्शन मी कधी रीड नव्हते केले, बट चांगलं आहे की आता मी सोपमध्ये पण टाकून बघते याला. 3-1 मिनिट होऊन गेले, चेक करून बघते मी एकदा. हे आता ॲक्च्युली असा लेअर येऊन जातो. पहिली ती खूप छान दिसत होती, नंतर ना तिच्यावर ऑलरेडी मे बी त्या सिल्वर वॉटरचाच लेअर याच्यावर चढला आहे. सो त्यामुळेच आम्हाला ती एकदा तरी सिल्वरवाल्याकडे न्यायची आहे. हॅलो फ्रेंड. अशी काहीशी ती दिसते. मी क्लीन वगैरे पूर्ण केलं आहे त्याला, बट आता ओरिजिनल जो सिल्वर कलर आहे तो पूर्ण दिसतच नाही आहे. थोडा ते सिल्वर वॉटरचा कलर त्याच्यावरती आला आहे, बट ॲटलीस्ट काळी तरी दिसत नाही आहे. आता सगळं रेडी झालं आहे. मस्त मी आता कणकेचे दिवे करते आणि दिवे वगैरे झाले की छान मस्त पूजा करायची आहे. आणि मला एक साडी पण रिसीव झाली आहे. सो शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी ती मला दाखवली होती, इथेही दाखवते. आणि बाकी सगळं छान कशी पूजा वगैरे करतो, आर्याचं औक्षण कसं करतो, हे सगळं व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही इथे ज्या 2 समई बघताय, जी मोठी आहे ती मला ऑलरेडी म्हणजे ती मला लग्नात मिळालेली, आणि ही छोटी ती आम्ही इथे समोर लोकल शॉपमध्ये घेतली होती. तर दोघांमधला डिफरन्स बघा. काल मी दोघंही त्या पाण्याने छान वॉश केल्या होत्या, जे पाणी मी बनवलं होतं. सो जी लग्नात आली आहे तिचा कलर अजूनही छानच दिसतोय, म्हणजे मटेरियल क्वालिटीमध्ये फरक आहे. आता आहे ना मला कणकेचे दिवे बनवायचे, म्हटलं त्याआधी मस्त एक कप चहा घेऊया. सो गुळाचा चहा मी इथे ठेवते, कारण साखर ऑलरेडी संपली, तर मागच्या 2-3 दिवसापासून गुळाचा चहा पिला जातोय आणि छान पण लागतो ऍक्च्युली. म्हटलं चला चहा होतोय तोपर्यंत इकडे कणिक मळून घेऊयात. बास आर्या. चहा प्यायचा. मग आमचा चहा पिऊन झाल्यावर कणिक पण मळून झालंच होतं माझं इथे, आणि ते छान भिजलं पण होतं. मग म्हटलं चला शेंगदाणा गुळ पोळी बनवूया, आरूला भूक लागली होती. सो इथे मी थोडेसे शेंगदाणे आणि थोडासा कट करून गुळ घेतला आणि त्याला 3-4 इलायची पण त्यात ऍड केल्या आणि छान ग्राइंड करून घेतलं. आणि बघा हे आहे आपलं सारण रेडी. खायला खूप छान लागतं. अगदी पुरणपोळी जशी आपण बनवतो ना तसंच हे सारण चपातीचा डो करून त्याच्यामध्ये भरायचंय फक्त, आणि तुपामध्ये छान भाजून घ्यायचं. जसं मी इथे भाजते तसे खायला एकदम अप्रतिम लागते. जी इलायचीची चव त्याच्यामध्ये उतरते ना, खूपच सुंदर लागते खायला. भूक लागली? कशी भूक लागली? कशी भूक लागली? कशी? आर्याचं ताट गरम झालं चपाती. थंड नाही झाली? नाही. याला मीठ लावलं नुसतं. काय लावलं? मीठ लावलं. मीठ नाही, गुळ आहे. कसं आहे? थँक्यू. यम्मी आहे? यम्मी यम्मी. आरू मस्त तिची एन्जॉय करत होती. म्हटलं चला हिची पेट पूजा झालेली असली तर आपल्याला पण आता दिव्यांची पूजा करायला काही त्रास देणार नाही. तोपर्यंत मी इकडे मस्त कणकेचे सगळे दिवे बनवून घेतले आणि पुन्हा एकदा घराला सगळीकडे छान झाडू मारून घेतला. मग फ्रेश झाली आणि फ्रेश होऊन पहिले तर सगळं स्वतःचं आवरून घेतलं. म्हटलं कसं मेकअप रेडी असला, मेकअप म्हणजे जास्त काही मेकअप नाही केला मी, बट बेसिक मेकअप करून म्हटलं रेडी असलं की फक्त साडी वेअर करायची आणि पूजा करायची. सो इकडे मग आता मी छान आवरून घेतलंय. आणि सकाळी मी काय फुलं आणायची विसरली होती आणि आता बाहेर जायचं म्हटलं तर पाऊस पण सुरू होता. सो मी मग झेप्टोवरूनच फुलं ऑर्डर केली आणि मी इथे पूजा मांडायला सुरुवातच केली होती. तर आरूला पण हे सगळं करायचं होतं. आता तिला हात तर काही पोहोचत नव्हता. मग ते पटकन तिनेच तिचं डोकं लावलं, पटकन चेअर आणायला गेली आणि मग चेअरवर उभं राहून माझ्यासोबत प्रत्येक वात, तिला तर ती वात पण वळता येत नव्हती, बट माझ्यासोबत ती प्रयत्न करत होती. मग मी काय करत होती की मी वात वळत होती आणि तिच्या हातात देत होती, जेणेकरून तिला पण ते आनंद
तिला पण तो ठेवण्याचा आनंद काही वेगळाच वाटत होता. किती टोटल? मला पण टाकायचं. आणि तेल टाकते बरं मी. मला मला हो थांब. मला याच्यात हे टाकायचं. बस आता. हे इथं टाक ना. हे काय? ही साडी तुम्ही बघू शकता, ज्या साडीबद्दल मी बोलत होती. मी ही Meeshoवरून ऑर्डर केली आहे आणि ती मला कालच रिसीव्ह झाली. अजून तिचा ब्लाउज वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडे, बट मला ती ट्राय करायची होती. म्हटलं चला आज चांगला दिवस पण आहे, सो मस्त ही साडी घालूयात. आणि ब्लाउज मी माझ्याकडे तर नव्हताच, सो ऑलरेडीच्या साडीवरचा जुना एक ब्लाउज होता व्हाईट कलरचा. सो तो ब्लाउज मी इथे वेअर केला आणि आर्याला पण मी असं मस्त छान रेडी केलंय. सो मी ते साडी दाखवते आणि ती मुद्दाम कॅमेरा समोर येऊन ती बोलते, "मम्मा मला पण दाखव." सो मग आता तुम्ही आम्हा दोघी कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आम्ही दोघी कशा दिसत आहोत. आता मला सद्बुद्धी दे, उदंड आयुष्य दे. मला सद्बुद्धी तुझ्यासारखं आमचं सर्वांचं आयुष्य प्रज्वलित होऊ दे. मला सद्बुद्धी दे, शक्ती दे. हा. चला आता शुभम करोती म्हणा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा ठेवला देवापाशी उजेड पडे तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी तांपाशी जय जय रघुवीर समर्थ. समर्थ. करा बाप्पा. मम्मा लावायचं? नाही, ह्याचं. कुठे लावलं? कुंकू कुठे लावलंय तिने मला?